Hello all and welcome to this session of our English class. आज आपण तुमच्या स्टोरी जी होती द नेकलेस हिला वाचूया आणि हिलाच कंटिन्यू करूया पुढे. चला वाचूया आपण आपली द स्टोरी द नेकलेस. तर आतापर्यंत आपण पाहिलं की कशा प्रकारे मॅथिल्डे त्या पार्टीमध्ये जाय करता आपल्या नवऱ्याबरोबर जे आहे आपल्या मैत्रिणीकडनं मॅडम फॉरेस्टियरकडनं एक हार जे आहे ती घेते, तिच्याकडनं मागून आणते, बॉरो करते आणि तो हार तिथून परत येताना कसा हरवून जातो. आता ते लोक चारीकडे शोधतात पण ते हार कुठे मिळत नाहीये. त्याच्या पुढे काय होतंय वाचूया. शी वेटेड ऑल डे इन डिस्पेअर ऍट दिस फ्राइटफुल डिझास्टर. तर ती दिवसभर आपल्या नवऱ्याचा वाट पाहत राहिली की हा फ्राइटफुल डिझास्टर म्हणजे जे इतकं भयंकर जे घटित झालं होतं त्याच्याकरता तिचं खूप हृदय कापत होतं आणि ती दिवसभर अगदी निराशेमध्ये वाट पाहत होती. तिला असं वाटत होतं की बहुतेक काही मिळून जाईल. लुइझल रिटर्न इन द इव्हनिंग. तो संध्याकाळी आला तिचा नवरा. अ हॉलो पेल फिगर. हॉलो म्हणजे अगदी खोकला होऊन चुकला होता तो, कारण की शोधून शोधून त्यांनी चारीकडे शोधून घेतलं होतं. पेल फिगर म्हणजे की एकदम जसं की तो पातळ होऊन गेला होता, एकदम येलो पडून गेला होता, पिवळा होऊन गेला त्याचा चेहरा. ही हॅड फाउंड नथिंग. त्याला काहीच नव्हतं मिळालेलं. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड ही सेड. तो म्हणाला की तुला आपल्या मैत्रिणीला लिहिलं पाहिजे. टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लॅस्प ऑफ हर नेकलेस and that you are having it mended. It will give us time to look some more. तर तो म्हणाला की तिला असं सांग तू की त्या नेकलेसचं, त्या हारचं जो आहे मागचा जो पेच आहे तो एक जो लावायवाला असतो तो तुटून गेला आहे आणि आम्ही ते बनवून तुला देऊ. तर अशा प्रकारे आपल्याला 2-4 दिवसाचा वेळ मिळून जाईल आणि आपण तिला शोधू शकतो. शी रोट एज ही डिक्टेटेड. तर तिने तसंच लिहिलं जसं त्यांनी सांगितलं. ऍट द एंड ऑफ 1 वीक दे हॅड लॉस्ट ऑल होप. एक हफ्ता संपता संपता 1 वीक होता होता त्यांची सगळी आशा संपून चुकलेली होती. ते शोधून शोधून अगदी हारलेले होते. अँड लुइझल हु सडनली लुक्ड एजेड डिक्लेअर्ड वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. आणि लुइझल जी आहे ती अचानक से खूप मोठी दिसू लागली होती आणि ती म्हणाली की वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. ज्वेल म्हणजे काय, तुझा हार आहे. ती म्हणते की आपल्याला तो हार जो आहे तो रिप्लेस करावा लागेल, म्हणजे त्याच्या जागी दुसरा हार द्यावा लागेल. म्हणजे एक हफ्त्यामध्ये तिच्यामध्ये इतका मोठा फरक येऊन गेला की ती एजेड मोठी दिसू लागली. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन. म्हणून ते एका ज्वेलर पासून, ज्वेलर म्हणजे कोण, जो दागदागिने ठेवतो तो ज्वेलर असतो, एकापासून दुसऱ्याकडे जाऊ लागले तसाच सेम नेकलेस बघाय करता. कन्सल्टिंग देअर मेमोरीज बोथ सिक विथ ग्रीफ अँड अँग्विश. दोघे जण एकामेकाशी कन्सल्ट करत होते, सलाह मशविरा करत होते की कसा होता तो हार, आणि दोघे जण फार जास्त दुखी होऊन गेले होते आणि त्यांना फार कष्ट होता, कारण की हा हार काही मिळालाही असता तरी स्वस्त नसता मिळाला. इन अ शॉप ऍट द पॅलेस रॉयल दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड्स विच सीम टू बी एक्झॅक्टली व्हॉट दे वर लुकिंग फॉर. आता एका दुकानावरती त्यांना एक हिऱ्याचा हार दिसला जो अगदी तसाच दिसत होता जसा की ते शोधत होते. सेम टू सेम तसाच होता. इट वॉज वर्थ 40,000 फ्रँक्स. तो कितीचा होता? 40,000 फ्रँक्सचा होता. दे कुड हॅव इट फॉर 36,000. पण त्यांना ते 36,000 मध्ये मिळू शकत होतं. सो दे बॅक द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. तर त्यांनी त्या ज्वेलरला जे आहे त्याला बॅक केलं, म्हणजे की त्याच्याशी खूप विनंती केली की 3 दिवस तू तो हार नको विकू. अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 फ्रँक्स if the other necklace was found before the end of February. आणि काय केलं त्यांनी एक अरेंजमेंट असा केला, म्हणजे की त्यांनी पैशांचा अरेंजमेंट केला की त्यांना तेवढे पैसे मिळेल आणि ते फरवरीच्या एंड पर्यंत कसंही करून ते त्याला परत करतील, अशा प्रकारचं त्यांनी अरेंजमेंट केलं. लुइझल हॅड 18,000 फ्रँक्स विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम. लुइझल जवळ 18,000 फ्रँक्स होते जे त्याच्या वडिलांनी तिच्याकरता सोडले होते त्याच्या वडिलांनी. ही वुड बॉरो द रेस्ट. आणि बाकीचे तो बॉरो म्हणजे उधार घेणार होता, कारण की ते लोक फार गरीब होते, त्यांच्याजवळ तसेच पैसे जास्त नव्हते. अँड ही डिड बॉरो. आणि मग त्यांनी बॉरो केले, त्यांनी उधार घेतला. ही गेव नोट्स, मेड रुइनस अग्रीमेंट्स, डेल्ट विथ एव्हरी टाइप ऑफ मनी लेंडर. तर अशा प्रकारे तिला जिथून ना कुठून पैसे मिळू शकत होते ते हर प्रकारचे व्यापार, हर प्रकारचे काम केले त्यांनी. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस. आणि अशा करून मग तो ते नवीन नेकलेस घ्यायला गेला. अँड लेड डाऊन ऑन द ज्वेलर्स काउंटर 36,000 फ्रँक्स. आणि त्या ज्वेलरकडे त्यांनी 36,000 फ्रँक्स जे आहे ते ठेवले. When Madame Louiselle took the necklace back,
मॅडम फॉरेस्टियर सेड कोल्डली, यू शुड हॅव रिटर्न इट सूनर, आय माइट हॅव नीडेड इट. तर ती म्हणाली, मॅडम फॉरेस्टियर तिला म्हणाली की तू तिला लवकर आणलं असतं, मला त्याची जरूरत होती, मला ते लागलं असतं. फ्रॉम देन ऑन मॅडम लुइझल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. त्या दिवशी नंतरपासून मॅडम लुइझलला म्हणजे की मॅथिल्डेला जो एक गरीब माणूस जितो ती लाईफ तिला बघावी लागली. बट शी प्लेड हर पार्ट हिरोइकली. पण तरी सुद्धा तिने हिरोइकली म्हणजे की सगळं एकदम जे आहे साहसनी आपलं काम केलं सगळं. द ड्रेडफुल डेब्ट मस्ट बी पेड. जे डेब्ट घेतलं होतं, जे उधार घेतला होता त्यांनी, तो चुकवायचाच होता त्यांना कसंही करून. शी वुड पे इट. ती तिला चुकवेल. दे डिसमिस्ड देअर मेड. त्यांच्याकडे जी मेड येत होती, काम करायची बाई येत होती, त्याला त्यांनी काढून दिलं. दे चेंज देअर लॉजिंग्स. लॉजिंग्स म्हणजे जिथे ते राहत होते ती जागा त्यांनी बदलून घेतली. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. आणि आपल्या रूफ मध्ये म्हणजे की त्यांनी तिथे गॅरेट काय, अ स्मॉल अनकम्फर्टेबल रूम ऍट द टॉप ऑफ द हाऊस. एका गॅरेट मध्ये राहू लागले तिथे, जे की खूप जास्त अनकम्फर्टेबल असतं म्हणजे आरामदायक नसतं. अशा जागी ते रेंट मध्ये राहू लागलं म्हणजे भाडं देऊन राहू लागले. शी केम टू नो द ड्रजरी ऑफ हाऊसवर्क. ड्रजरी म्हणजे जे घराचं रोजचं काम असतं आणि त्याच्यामध्ये जे तिला अगदीच नव्हतं आवडत ते सगळं तिला आता कळू लागलं. द ओडियस लेबर्स ऑफ द किचन. स्वयंपाकघराचे जे कामं असते दिवसरात्रचे ते सगळं तिला कळू लागले. शी वॉश द डिशेस, द डर्टी लिनेन. ती जे आहे भांडे घासायची, कपडे धुवायची. शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग. सगळं स्वतः करायची. आणि जे गार्बेज म्हणजे जो कुडा कचरा राहायचा तो ती स्वतः टाकायची सकाळी सकाळी. अँड कॅरीड अप द वॉटर. पाणी आणायची. स्टॉपिंग एट ईच लँडिंग टू कॅच हर ब्रेथ अँड ड्रेस लाईक अ कॉमनर. आणि तिचे कपडे वगैरे जेवढीच तिला हाऊस होती की नवीन नवीन कपडे सुंदर राहायचं, तेवढं सगळं अगदी तिचं म्हणजे की चाललं गेलं होतं. ती एकदम एका साधारण एकदम गरीब सारखी राहू लागली होती. शी हॅड टू बार्गेन एट मार्केट्स, क्वेरल अँड फेस इन्सल्ट्स ओव्हर एव्हरी मिझरेबल सो. आणि अशा प्रकारे तिला काय करायचं, बार्गेन म्हणजे की आपण जे मोलतोल करतो ना, भावताव करतो, ते करू लागली ती मार्केटमध्ये जाऊन. आणि भांडायची लोकांची. आणि फेस इन्सल्ट म्हणजे की तिला इन्सल्ट अपमान पण सहावा लागायचा ओव्हर एव्हरी मिझरेबल सो. सो म्हणजे काय, फ्रेंच कॉइन ऑफ लो व्हॅल्यू युज्ड इन द पास्ट. पूर्वीच्या काळी जे त्यांच्याकडे जे पैसे जे युज होत होते, कॉइन्स युज होत होते, शिक्के, ते एकदम खालचे म्हणजे की एकदम जे आहे लोक ते त्याला युज करायचे. ते हर एक शिक्क्याकरता तिला भांडावं लागत होतं आणि इन्सल्ट सावी लागत होती. ईच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू अदर्स, गेट मोर टाइम. तर दर महिन्याला त्यांना थोडे थोडे जे लोन्स होते, जे उधार होते ते चुकते करत होते, रिन्यू करत होते दुसऱ्या उधारांना. आणि अशा प्रकारे आणि त्यांना वेळ मिळत जात होता. हर हजबंड वर्क एक्स्ट्रा. तिचा नवरा खूप जास्त काम करायचा आणि जास्त वेळ. एव्हरी इव्हनिंग डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेड्समॅन. दर संध्याकाळी रोज संध्याकाळी तोच आहे एक ट्रेड्समॅन करता, एक व्यापारी करता काम करायचं, अकाउंट्सचं काम करायचा. अँड ऑफन लेट इन टू द नाईट. अँड जे आहे जास्त त्याला रोज रात्री यायला उशीर होऊन जायचा. ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ऍट 5 सोज अ पेज. 5 सो करता एक पन्न्याच्या तो रोज मॅन्युस्क्रिप्ट लिहायचा. हे पहा, पहिल्याच्या काळी प्रिंटिंग मशीन्स वगैरे नव्हते, लोक हाताने लिहूनच काम चालवायचे. तर ते प्रिंटिंगचं काम जे नव्हतं ते जे आहे ते अशा प्रकारे लोक लिहून लिहून पैसे कमवायचे. तर तेच तिचा नवरा करत होता. अँड दिस लाईफ लास्टेड 10 इयर्स. तर अशा प्रकारची मिझरेबल आणि त्रासदायक जो जीवन होता तो 10 वर्ष त्या लोकांनी झेलला. ऍट द एंड ऑफ 10 इयर्स दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग, इव्हन द इंटरेस्ट. आणि 10 वर्ष होता होता त्यांनी सगळं काही जितके त्यांचा उधार होता सगळा जो आहे तो चुकता करून दिला होता. इव्हन द इंटरेस्ट, व्याज आणि सगळं त्यांनी चुकता करून दिलं होतं. मॅडम लुइझल लुक्ड ओल्ड नाव. आता जी मॅडम लुइझल होती ती खूप म्हातारी दिसू लागली होती. ऑफन शी ब्रुडेड ओव्हर द पास्ट. आणि ती आपल्या जुन्या जे काळ जो निघून चुकला होता त्याच्यावरती सोचायची. थॉट सॅडली अनहॅपीली. तर म्हणजे की त्याच्यावरती तिला सोचत होती ती. व्हॉट वुड हॅव हॅपेंड इफ शी हॅड नॉट लॉस्ट द नेकलेस. काय झालं असतं जर ती जो नेकलेस होता, जो हार होता तो नसता हरवला. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल. की जीवन कसं किती विचित्र आहे. हाऊ लिटिल इज निडेड फॉर वन टू बी रुइन्ड ऑर सेव्ड. किती जराशी गोष्ट लागते कुणालाही रुइन म्हणजे बर्बाद करायला किंवा सेव्ड म्हणजे वाचवायला. एवढीशी गोष्ट, एवढंसं निमित्त लागतं कोणत्या गोष्टीचा. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की मॅडम लुइझल किंवा जे आपण मॅथिल्डे म्हणतो ती तिचं कसं म्हणजे की जीवन होऊन गेलं, किती
त्रासदायक जीवन झालं. तर आता आपण एकदा आपल्या इंग्लिश वर्कशॉप मधलंही बघून घेऊया की एक्सरसाइज मध्ये काय आहे. Spot and circle the error in the following sentences, then rewrite the sentences after correcting them. खालती काही सेंटेन्स दिले आहेत, त्यांना काय करायचंय, त्यांच्यामध्ये काही चुका आहेत, त्यांना आपल्याला फिगर आउट करायचंय, त्यांना सर्कल करायचंय. ह्याच्यात मी सर्कल केलेलं नाहीये, तुम्ही त्याला सर्कल कराल, मी ह्याच्यात त्याला बोल्ड करून दिलाय. तर आणि त्यांना परत लिहायचंय पूर्ण सेंटेन्स आपल्याला करेक्ट करून. जसं बघा पहिला सेंटेन्स आहे, बट दे कुड नॉट फाउंड इट. दे कुड नॉट आहेत, दे कुड नॉट फाउंड नाही होईल, फाइंड होईल. फाउंड हे पास्ट टेन्स मध्ये असतं. They could not find it. You must write to your friend. हे RIGHT. राईट म्हणजे काय, जे करेक्ट असतं, जे बरोबर असतं ते वाला राईट आहे. हे इथे काय होतं, राईट म्हणजे लिहायला. तर लिहायला राईटची काय स्पेलिंग असते, ही असते. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. ॲट द एंड ऑफ 1 week दे हॅव लूज ऑल हर होप. तर लूज नाही होईल, दे हॅव लॉस्ट ऑल होप. हे होईल करेक्ट ह्याचं. दे हॅव लॉस्ट ऑल होप. He would borrowed the rest. He would borrowed. हे चुकीचं आहे. He would borrow the rest. Would borrowed. Would म्हणजे काय, फ्युचर टेन्स. तर फ्युचर बरोबर आपण ईडी म्हणजे पास्ट टेन्सचं नाही लावतं. He would borrow. You should have returned it sooner. तर रिटर्न्ड, तुला हे करून द्यायचं होतं. तर हे म्हणजे कुठे ना कुठे पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, म्हणून रिटर्न्ड इट. अँड दिस लाईफ लास्टेड फॉर 10 years. 10 म्हणजे काय, 10. तर 10 वर्ष. तर इथे आपण असं मराठीत बोलतो 10 वर्ष बोलतो, पण इंग्लिशमध्ये 10 years. 10 म्हणजे एकाचं जास्त आहे ना, 1 year असतं तर 1 year म्हणतो. 1च्या जागी 2, 3, 4 जे होईल तर मग तिथे इयर्स होऊन जाईल. तर म्हणून इथे इयर्स होऊन गेलं. नो आय एम मॅथिल्डे लुइझल. ह्याच्यामध्ये काय सगळं करेक्ट आहे, फक्त हे जे एल यांनी स्मॉल मध्ये लिहिलेलं आहे हे चुकीचं आहे. त्याच्या जागी काय होईल, कॅपिटल एल होईल. कधी पण कोणाचं नाव लिहितो आपण तर ते कॅपिटलनी लिहितो म्हणून. म्हणजे नाव असो किंवा अण्णाव असो, दोन्हीच. मॅडम फॉरेस्टियर वर स्टंड. वर हे कुठे लावतो आपण, प्लुरल मध्ये. सिंगल आहे, सिंग्युलर आहे. मॅडम फॉरेस्टियर म्हणजे एकच आहे, तर म्हणून इथे वॉज लागेल. आणि हे सेंटेन्स कुठला आहे, पास्ट टेन्स आहे, म्हणून वॉज लागेल. आता आहे टेल हू सेड दिस अटरन्स टू हुम अँड व्हेन. आता काही आपल्याला सेंटेन्सेस आहेत, ते कोणी कुणाला म्हटले आणि ह्याच्या बरोबरच आपल्याला हे सांगायचंय की केव्हा म्हटले. पहिला सेंटेन्स आहे, आय टच्ड इट इन द हॉल ऍट द मिनिस्ट्री. मी त्याला मिनिस्ट्रीमध्ये हॉलमध्ये टच केलं होतं. हे कोणी म्हटलं होतं, मॅडम लुइझल किंवा मॅथिल्डे, तुम्ही काही पण देऊ शकता. मॅथिल्डे सेड दिस टू हर हजबंड व्हेन. केव्हा म्हणाली, व्हेन ही आस्क्ड हर इफ शी हॅड इट व्हेन शी लेफ्ट द हॉल. जेव्हा त्यांनी विचारलं की तिच्याजवळ ते होतं का, जेव्हा हॉल सोडला होता. इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. हे कोणी म्हटलं होतं, मिस्टर लुइझलनी म्हटलं होतं. सेड दिस टू मॅथिल्डे व्हेन ही टोल्ड मॅथिल्डे टू राईट टू हर फ्रेंड. जेव्हा त्याने म्हटलं की तू पत्र लिही तिला आणि त्याच्यानेच आपल्याला टाइम मिळेल. आय माइट हॅव नीडेड इट. हे मॅडम फॉरेस्टियरनी म्हटलं होतं, सेड दिस टू मॅथिल्डे. केव्हा म्हटलं होतं, व्हेन मॅडम लुइझल गेव द नेकलेस बॅक टू हर. जेव्हा तो नेकलेस, जो हार होता तो त्यांनी परत तिला दिला होता, तेव्हा हे ती बोलली होती. नेक्स्ट आहे, यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. की तुझ्याशी बहुतेक काही चूक झाली असेल. हे आता पुढच्या स्टोरीमध्ये येईल, आपण वाचूया. हे मॅडम फॉरेस्टियर सेड दिस टू मॅथिल्डे. मॅडम फॉरेस्टियरनी मॅथिल्डेला बोलली होती. व्हेन मॅथिल्डे ऍड्रेस्ड हर सो फॅमिलियरली. जेव्हा मॅथिल्डे तिच्याशी गोष्टी करू लागली तेव्हा ती असं बोलली की तुझ्याशी बहुतेक काही चूक होतीये. वेल आय लॉस्ट इट. हे कोण म्हणालं होतं, मॅथिल्डे सेड दिस टू मॅडम फॉरेस्टियर. मॅथिल्डेने मॅडम फॉरेस्टियरशी बोलली होती. व्हेन मॅथिल्डे रिमाइंडेड हर अबाउट द नेकलेस. जेव्हा ती त्या नेकलेसची गोष्ट करत होती तेव्हा ती सांगितलं तिने. माइन वॉज अन इमिटेशन. हे कोण म्हणालं, हे मॅडम फॉरेस्टियर म्हणाली. सेड दिस टू मॅथिल्डे. मॅडम फॉरेस्टियर मॅथिल्डेला म्हणाली की माइन वॉज अन इमिटेशन, म्हणजे माझं जे आहे ते इमिटेशन म्हणजे काय असतं, नकली होतं. व्हेन फॉरेस्टियर टोल्ड मॅथिल्डे इट्स रिअल कॉस्ट. जेव्हा फॉरेस्टियरनी तिची खरी कॉस्ट सांगितली त्या हारची मॅथिल्डेला, तेव्हा मग ही गोष्ट ती म्हणाली होती की माइन वॉज अन इमिटेशन. तर अशा प्रकारे आजचा हा सेशन आपला जो आहे इथे संपतो. आज आपण पुढची कहाणी वाचली की किती जास्त मॅथिल्डेनी त्रास झेलला. आपल्या जे इतकी महत्वाकांक्षी होती ती आणि तिला इतकं आपल्याशी म्हणजे प्रेम होतं एका काळी, त्याच्या कारणाने तिने एक जे रात्र जे इतकं सुख तिने पाहिलं की खूप सुंदर, खूप वाहवाही लोकांची, आणि त्याच्यानंतर तिला जीवनभराचा इतका मोठा त्रास झेलावा लागला. जर का तिने तो हार उधार नसता घेतला,
तर हा दिवस त्यांच्या जीवनात कधीच नसता आला आणि ते सुखासमाधानाने राहिली असती आपल्या नवऱ्याबरोबर, पण ते तसं ती नाही राहिली. आजचा हा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.